दादा कोठाळकर आपल्या घनसावंगी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण, त्यांच्या मासिक पुण्यस्मरणासाठी बाकीचे खाली आज बसा. हा त्रिवेणी संगम या ठिकाणी आमचे मित्र आणि महाराष्ट्रातले नावाजलेले कीर्तनकार गायनाचार्य किशोरजी दिवटे महाराज यांची वास्तुशांती आणि गोशाळेचं उद्घाटन, वास्तुशांती हा ना घराची आणि गोशाळेचं उद्घाटन, अशा 3 कार्यक्रमाचा योग म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही आणि मी गेल्या 2 तासापासून या ठिकाणी या कीर्तन सेवेचा लाभ घेतो. कधी कधी डोळे बंद केल्यावर असं वाटत होतं की झकीर हुसेन साहेब गेलेत, त्यानंतर त्यांची अनुभूती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी झालेली. एवढं सुंदर मृदंगाचार्यांनी या ठिकाणी वादन केलं, त्यानंतर विनोदाचार्य प्रकाश महाराजांनी या ठिकाणी खूप चांगलं उद्बोधन केलंय. परंतु या भागाचा कार्यकर्ता म्हणून 3 गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या की विश्वास असला पाहिजे, जग हे विश्वासावर चाललेलं आहे. आणि जर कार्यकर्ता जर असेल आणि त्याने जर जिम्मेदारी जर घेतली नाही आणि द्यायची दानत त्याची जर नसेल तर विश्वास त्याला कधीही मिळणार नाही. आणि म्हणून महाराज जे शिवधनुष्य तुम्ही या ठिकाणी उचललं गोसेवेचं, हे अत्यंत अवघड आहे. परंतु त्यांनी संकल्प केला, आपण सगळ्यांनी त्याला साथ देण्याची गरज आहे. 2च गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या 6 योजना आहेत, त्या योजनेसाठी मी तुम्हाला मदत करील नक्कीच. त्यानंतर 1 दिवसाचं जेवढ्या काही तुमच्या गायी तुम्ही सांभाळतात, 10 असो, 20 असो, 50 असो, 100 असो, अजीवन 1 दिवसाचं त्याला जे काही चारा लागल, अन्न लागल, ते देण्याचं काम मी व्यक्तिगत माझ्या वतीने या ठिकाणी करल. 365 दिवस आहेत, 1 दिवस मी घेतला, 364 दिवस बाकी आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी जिम्मेदारी घेणारे लोक आहोत. तर सगळ्यांनी 364 दिवसाची जिम्मेदारी प्रत्येकाने 1 दिवसाची जर घेतली तर ही गोसेवा पुढं मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहील. आणि तुम्ही सगळेजण महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं लोक ऐकतात आजही महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये तुम्ही जातात. आज समाजामध्ये जर सगळ्यात उणीव कोणत्या गोष्टीची जर असेल तर श्रम संस्कार अतिशय कमी झालेला आहे. त्यामुळं एका दिवसाला एका गावाने जर गोशाळेमध्ये येऊन सेवा जर केली तर गोशाळा ही अविरत या ठिकाणी चालू राहील. म्हणून आपल्या सर्व कीर्तनकार महाराज मंडळींना विनंती करतो की ज्या ज्या गावात तुम्ही जाता त्या गावाला एका दिवसाची 365 दिवसापैकी सेवा आपण या ठिकाणी द्यावी. कारण शासन आणि जन ह्या 2च सगळ्यात मोठ्या शक्ती आहे. लोकसहभाग आणि शासन दोघांनी जर मदत केली तरच एवढं मोठं दिव्य या ठिकाणी पुढं अविरत चालू राहू शकतं. त्यामुळं आपल्या सोबत किशोरजी महाराज, आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आहोत आणि निश्चित रूपाने हे काम आपण अविरत या ठिकाणी चालू ठेवू. धन्यवाद. यानंतर 2 मिनिटं श्री हरिभक्तीपरायण योगीराज कैलाश महाराज चिंचोलीकर, कैलाशनाथ महाराज चिंचोलीकर यांचा हरिभक्तीपरायण किशोर महाराज सत्कार करतील. आणि 2 मिनिटं या ठिकाणी हरिभक्तीपरायण मनोज पाटील जरंगे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला बोलावं. सगळ्यांना रामकृष्ण हरी. महंत हबप साहेबरावजी महाराज कोठाळकरजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण सगळेजण अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि आपल्या
प्रकाशजी महाराज